इतके दिवस थांबले यमीचे लग्न, ते याच चांगल्या ठिकाणासाठी म्हणावयाचे. परंतु बाळम भटजींनी अटच घातली आहे की ते वधू परीक्षेसाठी आले आहेत, हे घरात कोणाचाही कळता कामा नये. त्यांना आपल्या नेहमीच्या व्यवहारामधून मुलीवरच्या संस्कारांची पारख करावयाची. मुली, आम्हास खूप भूक लागली, काहीतरी खायला हवं. आईचा स्वयंपाक होतच आलाय. अर्ध्या घटकेत पाने मांडावयास घे असे आईने सांगितले आहे. हो, पण आम्हास तेवढा वेळ धीर धरता नाही येणार. काहीतरी खायला हवेच. काय देशील? थांबा, मी आईला. आता घरात तू एकटीच आहेस असे समज. आता मला काय द्यायचे हे तूच ठरवायचे आहेस. थांबा, मी आत्ता आणते. आत्या, मला दूध यात ओतून दे ना. हा, देते. अगं, दूध कुणासाठी नेतेस? जेवणाची वेळ आता. यमुने. परंतु पुढे वतनाचे कज्जे सुरू झाले आणि हे घ्या काका दूध. याने जेवणाची भूकही जाणार नाही आणि जेवणापर्यंत पोटालाही आधार मिळेल. अरे बापरे, दूध? नाही, उत्तम आहे, पण आम्हास कफाचा त्रास आहे. आता हत्तीच्या एवढंच ना? मग मी दूध गरम करून त्यात सुंठ आणि हळद घालून लगेच आणते. मुली, ती बाहुली तू सारखी का बरं बाळगतेस? ही ना, ही माझी मैत्रीण आहे. ही मला सगळं सांगते. ही तुला काय सांगते? ती ना मला ना धोंड्याच्या तक्रारी सांगते. धोंड्याच्या तक्रारी म्हणजे? तुम्हाला माहित नाही का? हिचा नवरा धोंडा. आधी दामल्यांसमोर तो तमाशा झाला, आता हे चांगले नाव करते कुर्लेकरांचे. तुमचे मुलीकडे लक्ष नाही हेच खरे. रागावू नका, पण यमुनेचे काहीही चुकले नाही. तिने सारी उत्तरे अगदी खरी आणि मनापासून दिली आहेत. अण्णासाहेब, काय झाले बाळम भटजी? अहो, तुमची सद्गुणी कन्या आम्हास पसंत पडणार नाही असे आपणास वाटले तरी कसे? म्हणजे यमुना आम्हास पसंत आहे. पण देणे घेण्याचे सारे जुळावेच नको. त्या बाबतीत गोविंदराव रानड यांच्या स्पष्ट सूचना आहेत. आम्हास फक्त मुलगी आणि श्रीफळ हवे आहे. यमुना वंसनचे वडील बंधू म्हणून स्वारींचंही मत विचारात घ्यावंसं वाटलं नाही मामांजींना. मामांजींचं सोडा, पण सासूबाईंचा एवढा पुळका तुम्हाला. पण त्यांनीही सुचवलं नाही तुमचं नाव मामांजींना. उठा. विषयाला हात घातलात येतपर्यंत ठीक आहे. यापुढे जीवनी जास्त वळवळायला लागली तर छाटून हातात देण्यास मागे पुढे पाहणार नाही आम्ही. रागावू नये, पण आपले डोळे क्षणार्धार्थ जी पारख करतात त्याची सर माहितीच्या भल्या थोरल्या भांडारालाही येत नाही. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्या बोलण्याने माझे मनही कातर झाले आहे. तुमचे अंतर्मन काय सांगते? माझ्या अंतर्मनाचा कौल या सोयरिकीच्या बाजूने आहे. होय ना? झाले तर मग आता तुम्ही यमुनेला घेऊन पुण्यात जाल, ते थेट विवाहाच्या मुहूर्ताचा निरोपच धाडाल, याविषयी मनात शंकाच उरली नाही. ठरले हो आपले यमुनेचे लग्न.